आज असं काय झालं की ऑर्डर सोडून आपल्याला घरी जावं लागलं, तर ब्लॉग एंडपर्यंत नक्कीच बघा. तर नमस्कार मंडळी, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका ओमकार. तर मला नाही सत्यजितला भेटली होती एक रांगोळीची ऑर्डर, पण प्रॉब्लेम असा होता की ऑर्डरसाठी लागणारे फुलं कुठं भेटतच नव्हती. शेवटी आपल्या क्लासमधल्या एका पांडाकडून आपल्याला फुलं फुलं मिळाली आणि टेन्शनच संपलं. मग फुलं घेऊन आपण पोहोचलो हॉलला आणि तिथं गेल्यावर समजलं की अजून हळद चालू व्हायचीच बाकी आहे. तर काय विचारपूस केली तर समजलं सकाळच्या 5 वाजता हळद लागणार होती. तर म्हटलं जाऊ द्या, तोपर्यंत घरी जाऊ. मग काय लगेच घरी निघालो, पण तेवढ्यात आपल्या ओळखीचे लोक म्हटले खाल्ल्याशिवाय जाऊ नका बरं का. आणि सत्यजित म्हटलं हे पण काय सांगायची गोष्ट आहे का. मग काय लगेच पकडली खुर्ची आणि डायरेक्ट बसलो जेवायला. जेवण एक नंबरच होतं आणि रात्री निघालो आता घरी. रस्त्यात एक फायर ब्रिगेडच्या गाड्या पण भेटल्या आणि मग आपल्याला कळलं की फायर ब्रिगेडच्या गाड्या पाचोरे इथं थांबतात. मग काय घरी पोहोचलो आणि फुलं सोडायला बसलो. त्यातून काय निघालं तुम्हाला माहिती आहे? दोन छोटे छोटे पाहुणे, चुन्नू मुन्नू. सत्यजित म्हणाला पाळून घे. मी म्हणालो अरे घरचेच मला पाळता, यांना कुठं पाळून ठेवू. दुसऱ्या दिवशी सकाळी झोपेतून उठलो आणि मी आणि माझी बायको निघालो ऑर्डरला. थोडे झोपेतून उठून आल्यासारखी शायनिंग मारली आणि लागलो कामाला. नवरदेव एकदम हँडसम दिसत होता, पण मी पण मनातली मनात म्हटलो की आपल्या सत्तूचा नंबर कधी लागणार. आणि सत्यजित तिकडून लवकरच बोलला गप्प बस रे, चुपचाप काम कर. मग शेवटी रांगोळी कंप्लीट केली आणि सगळ्यांना ती खूप आवडली. तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. मग थोडं मस्तपैकी नाश्ता वगैरे केला आणि निघालो घरी. तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा आणि नक्कीच मला फॉलो करा, कारण की ह्या मंथमध्ये आपले 2K झालेच पाहिजे बरं का. आता किती दिवस रडवणार तुझ्या भावाला. तर चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय आणि फॉलो करायला विसरू नका.